काय क्वेश्चन काय, द रिमाइंडर ऑप्टेन व्हेन 7⁻23 इज डिवायडेड बाय द 6 अँड इज एक्स. म्हणजे रिमाइंडर किती आहे म्हणते, एक्स आहे म्हणते. जेव्हा डिव्हिडंड किती आहे 7⁻23ला डिवाइड करू कशाने, 6ने, तर रिमाइंडर ऑलवेज कम्स एक्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. आता याला सॉल्व करून दाखवते मी. ठीक आहे. काय डिव्हिडंड, काय डिवाइड 7⁻23 डिवाइड बाय 6 किती आहे म्हणते, 6 एक्स आहे तिथं खालतं 6 केला तर 7च्या पॉवर किती बी राहील. आता याला कधी ऑलवेज रिमाइंडर किती येईल, 1 येईल. रिमाइंडर 1 काऊन येईल याच्या मागच्या कारण सांगतो मी. जसं एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण. जसं मी म्हटलो की 3च्या पॉवर 3 डिवाइड बाय 2 है ना. आता मला सांग 3च्या क्यूब किती होते, 3च्या क्यूब 27, 3च्या क्यूब 27. 27ला 2 काढतो ऑलवेज किती येईल, 1 येते रिमाइंडर. किती वाटेल, 2 तर कटत आहे, 2 1 2 बेतिरी 6 बरोबर. म्हणजे ऑलवेज रिमाइंडर किती येत आहे, 1च येत आहे. अशा वेळेस रिमाइंडर किती येईल, 1च येईल. आता 1 येण्याच्या मागच्या कारण तू आणखी मोठा नंबर बी ठेव. जसा 11च्या पॉवर मी समजून जा किती 3 ठेवून राहिलो ना, खाली 10 ठेवून राहिलो. 10 काढण्याचा कधी प्रयत्न करीन तो ऑलवेज रिमाइंडर काय येईल, अशा वेळेस 1 येईल. काऊन, कारण की 11च्या कधी क्यूब पाहून राहिला तर 1,331 डिवाइड बाय 10 बाय, तर ऑलवेज किती येईल रिमाइंडर, 1च येईल ना. काढून बघायचा जो खाली येते. लहानपणी आपण जो डिवाइड करा होता तसं करून पाहायचा, तर रिमाइंडर ऑलवेज 1च येईल, चाहे तो किती बी पॉवर असेल. आता अशा वेळेस किती काय येणार रिमाइंडर, जसं 5च्या पॉवर मी घेऊन राहिलो 4 डिवाइड बाय 3. आता किती येणार, किती येणार रिमाइंडर किती येणार, 1 येईल. पक्का चेक कर बरोबर. कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. 5च्या पॉवर किती आहे, 4 आहे, म्हणजे 625 येणार ना. किती येणार, 625 डिवाइड बाय किती येणार, 3. आता 3 कट्टे का, आता सम ऑफ ऑल डिजिट 5 3च्या मल्टिपल आहे. 6 आणि 2 किती 8, 8 आणि 5 13. 13 म्हणजेच किती, 3 3 9. तर किती कटेल हा, 2 रिमाइंडर. अशा वेळेस काय येणार, 1च येणार रिमाइंडर. तर आपल्याला चेक करावं लागेल. ठीक आहे. अरे 5 आहे ना, 5च्या 125 625 होणार. 3 2 6 0 3 8 24. तर अशा वेळेस पण काय येणार, 1च येणार. तर ऑलवेज काय येणार, 1च येणार. काऊन असा येणार, कारण की इथे प्राईम नंबर आहे. पा दिसला 5 आणि 3. तर ऑलवेज याच्यामध्ये बी रिमाइंडर काय येणार, 1. तो जो क्वेश्चन दाखवलो त्याच्यामध्ये बी म्हणजे एक्स रिमाइंडर आहे. एक्स रिमाइंडर ऑलवेज काय येणार, 1 येणार बरोबर. आता काढायच्या काय आपल्याला, 135x² मायनस 30x प्लस 5 ही व्हॅल्यू काढायच्या. एक्सची व्हॅल्यू इथे पुट करायच्या है ना. तर किती येणार, 135 इंटू 1चा स्क्वेअर किती होणार, 1च होणार. मायनस 36 इंटू 1 किती होणार, 1च होणार. प्लस 5 किती होणार. आता हा 136 135 मायनस 36 99 है ना. 99 प्लस 5 104. म्हणजे तुझा आन्सर काय राहणार, 104. आता पहा आपण चेक करू 104 आहे का रे याचा आन्सर. तर पहा आन्सर आहे 104. 104 आलं. ठीक आहे.